अक्षरा ताई, तुम्ही स्वतःहून तुमच्या घरात वादळाला आमंत्रण दिले. आता तुम्ही फक्त बघाच, म्या तुमच्या संसाराच्या चिंध्या कशा उडवते ते. बिझनेस माझ्या बापाचा, धोक्याने मिळवलेला, तोच परत मिळवण्यासाठी इतकी वर्ष राबलो. रक्ताचं पाणी केलं, कष्ट केलं, हाडं जिजवली. इतक्या सहजाने सोडून देऊ सगळं नाही. ही कोण कुठली पोरगी काल आलेली, हिच्यावर भरोसा ठेवते वसुंधरा. आणि मला तिच्या सख्या भावाला या बिझनेस मधनं बाजूला करते. या आधी पण हिनं हेच केलंय. धंद्यात उभा राहायचा प्रयत्न केला तर प्रतापला उभा केला माझ्या पुढ्यात. त्याचा काटा काढला. आता ही पोरगी नाही. हक नाक नको तिथं आपलं डोकं चालवून माझं डोकं भडकवते हे वसुंधरा. शेजाऱ्याला लावती गजरा आणि घरच्या पोपट्याला लावती पिंजरा. तसं आहे ही. तुम्ही किती बी राबलात ना तरी तुमच्या लाडक्या बहिणीच्या लेखी तुमची किंमत शून्यच. नाही उर्वशी, या आधी 1000 डाव ती अशी वागली. पण या पुढं तिचं काय बी चालू देणार नाही मी. तुम्हाला सांगू का, ही पोरगी मला सरळ मार्गी चालणारी वाटत नाही. ही समजांना गोत्यात आणणारी आहे बघा. मी हिला बरोबर वेळीच ओळखले. ते कसं? हो कसं आहे, साधं गणित आहे. एवढा अपमान झाल्यावर तो विसरून ही बया घरी परत आलीच कशी काय? हा, आणि वर स्वाभिमानी असल्याचा ढोलबी वाजवती. मला तर वाटतंय यात नक्की काहीतरी काळबेर आहे. हिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे.